ब्रेस्ट कॅन्सरच्या स्टेजेस नेमक्या किती आहेत? तर ब्रेस्ट कॅन्सरच्या ह्या 4 स्टेजेस येतात. पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर हा त्या स्तनापुरता लिमिट आहे तेव्हा ते स्टेज 1 मध्ये होतं आणि यावेळेला आपण ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी म्हणजे फक्त तेवढी गाठ काढून जर त्याचे आजूबाजूचे पेशी नॉर्मल आल्या तर ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी करून पूर्णतः बरे होऊ शकतो. या स्टेजमध्ये आपल्याला पूर्णतः स्तन काढण्याची गरज पडत नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा ब्रेस्ट आणि ॲक्झिलरी लिम्फ नोड्स म्हणजे तिथल्या काखेमधल्या गाठींपर्यंत पसरलेला असतो. ह्या स्टेजमध्ये आपल्याला पूर्णतः स्तन आणि ॲक्झिला मधले लिम्फ नोड्स ही काढायची गरज पडू शकते. याला मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी असं म्हणतात. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आजार तर पूर्णपणे या स्टेजमध्ये क्युरेबल आहे का? तर नक्कीच आहे, पण पूर्णतः स्तन काढून टाकणे हे इमोशनली आणि फिजिकली एखाद्या स्त्रीला ऍक्सेप्ट करणं हे खूप डिफिकल्ट जातं. मी असे बरेचसे पेशंट बघितलेले आहेत. आजार पूर्ण बरा होतोय या आनंदापेक्षाही आता एका साईडचं ब्रेस्टच मला नसणार आहे ह्या विचारांनी बरेच जण डिप्रेशन मध्ये जातात. त्यांचं सोशल प्रेझेन्स कमी होतो. जरी आपण पूर्णतः स्तन काढू शकत असलो तरी आपण त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन करू शकतो. त्याला भरपूर आजकाल ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं की पाठीकडच्या काही मसल्स असतात, लॅटिसिमस डॉर्सी, ते वापरून आपण पूर्णतः एक नॉर्मल स्तन बनवू शकतो किंवा आर्टिफिशियली सिलिकॉन इम्प्लांट सारख्या गोष्टी आहेत. असं वापरून आपण आपलं शरीर हे पूर्णतः जसं आधी होतं तसंच फिजिकल आपला प्रेझेन्स हा दिसू शकतो. त्याच्यामुळे ब्रेस्ट काढणं म्हणजे आता मी खूप काहीतरी वेगळी असेल किंवा आता माझा एक मोठा लॉस झालेला आहे हे मनातनं काढून टाका. जर आपण या स्टेजला पूर्णतः बरे होतोय तर हीच खूप मोठी आनंदाची गोष्ट नाहीये का? तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा हा ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्टच्या स्किन मध्ये आणि चेस्टच्या खालच्या भागामध्ये म्हणजे जेव्हा ते मसल पर्यंत पोहोचलेला जातो त्याला थर्ड स्टेज म्हणतात. अशा वेळेला सर्जरीच्या आधी डॉक्टर पहिल्यांदा किमोथेरपी घेण्याचा सल्ला देतात जेणेकरून तो आजार आटोक्यात येतो आणि मग नंतर टेस्टिंग होईल तसा ऑपरेशनचा सल्ला हा दिला जातो. चौथ्या स्टेजमध्ये हा कॅन्सर ब्रेस्ट पासून शरीरात इतरत्र दूरवर पसरलेला असतो. जसं की पाठीचा मणका आहे किंवा फुफ्फुस, लिव्हर या ठिकाणी जेव्हा तो आजार ब्रेस्ट सोडून इतरत्र पसरायला लागतो त्याला फोर्थ स्टेजचा असं कॅन्सर म्हणतात. यावेळेसही आपण किमोथेरपीनी तो आजार कितपत आटोक्यात येतोय किंवा काय ट्रीटमेंट आहे हे नक्कीच तुमच्या ऑन्कोलॉजिस्टला भेटून तुम्ही ठरवू शकता. ब्रेस्ट कॅन्सर हा जरी एक खूप मोठा आजार असला तरी नक्कीच आपण ब्रेस्ट कॅन्सरचा सर्व्हायवल रेट हा 5 इयर सर्व्हायवल रेट हा इतर कॅन्सर्स पेक्षा जास्त आहे. म्हणून कुठल्याही टप्प्यामध्ये कॅन्सर असू द्या पण जर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने जर व्यवस्थित उपचार घेतले तर हा पूर्णतः बरा होऊ शकतो. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका आणि जर अशी काही लक्षणं असतील तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.